राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि स्टार प्रचारक विकास पासलकर माझ्यासोबत आहेत। खरं तर निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे आणि छाननी सुरू आहे, तरी देखील नेमकं अलायन्सबद्दल काय झालेलं आहे, कोणत्या पक्षाला किती जागा भेटलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा किती मिळाल्यात आणि तुमच्या राष्ट्रवादीला जागा किती मिळाल्यात याबाबत संभ्रम आहे। नक्की काय ठरलेलं आहे? नाही, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन प्रत्येकाला एक संधी देणं हा एक सर्वप्रथम निकष होता आणि त्या निकषामध्ये एक 40-50 जागांची संख्या कुठेतरी 5-10 कमी होईल किंवा 5-10 वाढेल अशा पद्धतीने संधी देण्याचं ठरलेलं होतं। त्या पद्धतीने एबी फॉर्म त्या ठिकाणी घड्याळाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म दिले आणि तिकडं तुतारीचे काही एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्याच्या त्यावेळेच्या अजितदादांच्या पक्षाकडून किती एबी फॉर्म दिले गेलेत आणि शरद पवारांच्या पक्षाकडून किती एबी फॉर्म दिले? निश्चितरित्या आपल्याला ॲक्युरेट आकडा सांगता येणार नाही, परंतु साधारणतः 120 ते 125 पर्यंतचा हा आकडा साधारणतः 5-10 कमी होईल या 5-10 वाढेल। म्हणजे युती आहे, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुश काकडे म्हणतायत की अजित पवारांनी आम्हाला समाधानकारक प्रतिसाद दिलेला नाहीये। नाही, काय अंकुशराव हे ज्येष्ठ नेते आहेत। कसं असतं की समाधान तर हे कोणाचंच होत नसतं। मग एकीकडे आम्हाला सुद्धा वाटतं की आमच्याकडं माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एवढी चांगली परिस्थिती असताना आम्हाला सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा अन्याय झालेला वाटतो, परंतु शेवटी आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, त्याकडे दुर्लक्ष करून थोडं कार्यकर्त्यांना कुठं संधी मिळाली नाही तर त्यांना दुसऱ्या पद्धतीने कशी संधी देता येईल याचा विचार करून आपण एकत्र आलो तर आपल्या समोरचा शत्रू हा बलाढ्य आहे आणि त्याला जर आपल्याला फाईट करायचं असेल तर आपल्याला निश्चितरित्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी सोडून देऊन आपण पुढे जाणं। तुमच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या कुटुंबियांना आणि गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे, या मागचं नक्की राजकीय धोरण काय? हे लक्षात घ्या की आपण जे सांगताय की ते ऑलरेडी आमच्या पक्षाच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या ऑलरेडी आमच्या पक्षामधून 5-5, 10-10 वर्ष नगरसेविका होत्या। त्या नगरसेविका म्हणून काम करत असताना, विशेषतः महिलांना प्राधान्य देत असताना, त्या नगरसेविका म्हणून काम करत असताना त्यांच्याकडनं पण गंभीर गुन्हे असणाऱ्यांना, अंधेकर कुटुंबातील महिला ज्या आहेत, गंभीर गुन्हे आहेत त्यांच्यावर, त्यांना उमेदवारी देऊ केली। 100% तुम्ही या राज्यामध्ये विधानसभा असेल किंवा अनेक सभागृहामध्ये अनेक आमदार असतील, अनेक प्रतिनिधी असतील, अनेकांवरती वेगवेगळे गुन्हे आहेत, परंतु मतदारसंघामधील जे काही काम आहे, जे विकासाचं काम असेल, जे लोकांचे प्रश्न असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये, प्रश्न असा आहे की कुख्यात गुंडांच्या घरात उमेदवारी देणं, एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार कोयता गँगवाल्यांना टायरमध्ये घ्या म्हणतात, पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली पाहिजे असं सांगतात, अगदी पोलिसांना देखील खरडपट्टी काढतात अजित पवार की तुम्ही गुन्हेगारी काही करून कंट्रोलमध्ये आणा। एका बाजूला कंट्रोलमध्ये आणा म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांना उमेदवारी द्यायच्या, हे कितपत योग्य? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, केवळ फक्त तुम्ही अजितदादांचा नावाचा उल्लेख करताय, सर्वच पक्षांमध्ये या थोड्याफार प्रमाणामध्ये या गोष्टी घडत आहेत। आपण पुणे शहरातली यादी चाळल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक पक्षाने प्रत्येक या कुटुंबामधील या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांच्या कुटुंबियांना तिकीटं दिलेली आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हा जर बेरजेचं राजकारण करत असेल आणि आमच्या पक्ष म्हणजे बेरजेच्या राजकारणासाठी गुन्हेगार देखील चालतात पक्षाला, असं नाही। प्रत्येक पक्ष हा प्रत्येक पक्षालाच गुन्हेगार चालतात। पक्ष हा विचार करतो गुन्हेगारी पार्श्वभूमी एका कुटुंबामधील एका व्यक्तीची असू शकते, परंतु त्या कुटुंबातील महिला ह्या समाजामध्ये अंधेकर कुटुंबातील महिला तर जेलमध्ये आहेत गंभीर गुन्हे। हे लक्षात घ्या की गंभीर गुन्हे म्हणजे अंधेकर कुटुंबामधील महिलांनी काही रस्त्यावरती जाऊन काही खून किंवा मारामाऱ्या ह्या गुन्ह्यातच त्या अटक। लक्षात घ्या की कुठल्या तरी एका प्रमुखांनी कुणीतरी त्या गुन्ह्यामध्ये जे काही गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये ह्या संशयितरित्या या गोष्टीकडे पाहून गुन्हाचा कट करणं किंवा काही ज्या गोष्टी असतील त्यामध्ये यांना या ठिकाणी त्यामध्ये, म्हणजे गुन्हेगारांना उमेदवारी देणं हे बेरजेचं राजकारण आहे राजकीय पक्षांचं? बेरजेचं राजकारण नाहीये। पुन्हा एकदा सांगतो की अंधेकर कुटुंब
तुम्ही आज मला विचारताय की अंधेकर कुटुंब गेल्या 35 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि 35 वर्ष राजकारणामध्ये असताना त्या ठिकाणावरून 2-2, 3-3 नगरसेवक त्या कुटुंबामधले आहेत. जर त्यांचं काम तिथं स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांना जर चांगलं नसतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं. आणि म्हणून लोक ज्या वेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतात त्यावेळेस तिथं त्याचं जे स्थानिक काम आहे ते सुद्धा आमचे पक्ष जे एबी फॉर्म त्यांना संधी देतात. गजा मारण्याची पत्नी असेल किंवा अंधेकर कुटुंबातील महिला असतील यांना जे एबी फॉर्म दिलेले आहेत ते उमेदवार असतील या महापालिका निवडणुकीत. नाही, उमेदवार आहेत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आलेली. मी पुन्हा तेच सांगेल की गजानन मारणे यांच्या सुविद्य पत्नी त्या ठिकाणी हे आमच्या पक्षाच्या नगरसेविका आहेत मागच्या कालखंडामध्ये आणि त्यामुळे त्यांना तिथं उमेदवारी. मी पुन्हा एकदा सांगितलं की भाजपमध्ये मोहोळ परिवारामधील संधी दिलेली आहे किंवा भाजपच्या मागच्या काळामध्ये पोटे परिवारामध्ये संधी दिलेली. भाजपमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या प्रत्येक पक्षामध्ये कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये असेल म्हणून कुटुंबामधील इतर सदस्य हे गुन्हेगार ठरत नाहीत आणि त्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं काम असेल तर लोक निवडून देतील. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखाद्या महिलेचं काम खरोखर चांगलं असेल तर त्या ठिकाणी तिला उमेदवारी देणं हा काही गुन्हा नव्हे. नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाही तर सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.